नमस्कार. रक्षाबंधन निमित्त आज आपण बघणार आहोत नारळाची एक स्पेशल अशी मिठाई. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट. मी इथे वाटीच्या प्रमाणामध्ये घेते आहे. तुम्ही ग्रामच्या प्रमाणामध्ये पण घेऊ शकता. जर 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट वापरलं असेल तर त्यामध्ये आपण 1 वाटी दूध पावडर घालून घेणार आहोत आणि हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स छान एकत्र असे मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी हे दोन्ही इन्ग्रेडियंट छान मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये मिल्क मेड घालून घेणार आहोत. तर मिल्क मेड आपल्याला थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही मिल्क मेडचा वापर न करता दुधाचा वापर करत असाल तर दूध आणि पिठी साखर तुम्ही यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायला तुम्ही वापरू शकता. पण मिल्क मेड वापरल्याने या मिठाईची जी टेस्ट आहे ती खूप जास्त एन्हान्स होते. त्याच्यामुळे जमेतोवर मिल्क मेडच वापरा. तर इथे मी थोडं थोडं करून मिल्क मेड घालून घेणार आहे आणि छान असं पीठ मळून घेणार आहे. पीठ मळताना हे जे पीठ आहे हे थोडं हार्ड ठेवायचं आहे. जर अगदी सॉफ्ट मऊसूत असं पीठ जर मळलं तर ते जेव्हा ही आपली स्वीट बनून तयार होईल ते अशी चिकट बनेल. त्याच्यामुळे थोडं कडक असं पीठ हे आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पीठ छान मळून झालेलं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटमध्ये ही मिठाई बनवून तयार होतं. आणि माझी एक स्पेशल रिक्वेस्ट आहे की या रक्षाबंधनला ही झटपट बनणारी स्वीट डिश तुम्ही नक्की बनवा. आता या स्वीटला लागणारा आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत. तर मी इथे ड्रायफ्रुट्स वापरले आहेत. थोडे काजू, थोडेसे अक्रोड, थोडेसे बदाम आणि मी इथे अंजीर आणि मनुका पण घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये खजूर पण ॲड करू शकता किंवा बेरीज लाईक कॅनबेरीज वगैरे हे पण तुम्ही ॲड करू शकता. तर हे सर्व जे ड्रायफ्रुट्स आहेत हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. तर आपल्याला हे अगदी जाडसर असे मिक्सरमधून काढून घ्यायचे. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता असं जाडसर मी इथे हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आता आपण याची छान अशी पोळी लाटून घेऊया. तर जमेतोवर हाताने जर हे तुम्हाला पसरवता येत असेल तर हाताने करा. तर हाताने जमत नसेल तर लाटण्याच्या मदतीने याला छान अशी एक मस्त अशी भाकर म्हणू शकता तुम्ही, जिथे छान अशी लाटून घ्यायची आहे. त्याची थिकनेस म्हणाल तर आपली तांदळाची भाकर असते तेवढी थिकनेस ठेवली तरी चालेल किंवा त्यापेक्षा थोडी जाड थिकनेस पण चालेल. आता ही छान अशी मी इथे बेस तयार करून घेतलेला आहे. आणि जे आता आपण ड्रायफ्रूट स्टफिंग इथे केलेलं होतं तर हे आपण यामध्ये ॲड करून घेऊया. तुम्ही यामध्ये थोडासा जर रंग पण घालू शकता, पण इथे मी हे कुठलाही रंग न वापरता इथे ही मिठाई तयार करणार आहे. बेरीज वापरल्याने या मिठाईची जी स्टफिंग आहे त्याला खूप छान असा रंग येतो. आणि आता हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे हाताने छान असे प्रेस करून घ्यायचे. तर ते ड्रायफ्रुट्स छान प्रेस करून झालेले आहे. आता अलगद अशा हाताने याचा आपण रोल बनवून घेणार आहोत. तर अगदी सावकाश असा हा रोल आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. रोल तयार झालेला आहे. आता हलक्या हाताने आपण याला प्रेस करून घेऊया आणि दोन्ही काठाने याला पॅक करू शकता, म्हणजे ती स्टफिंग बाहेर येणार नाही. आता कुठलाही बटर पेपर किंवा फॉईल पेपरमध्ये याला आपण छान रॅप करून घेऊया. जर फॉईल पेपर किंवा बटर पेपर नसेल तर प्लास्टिकचा पण तुम्ही वापर करू शकता. आणि आता हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्यायचा आहे. आणि आता हा रोल इथे तयार झालेला आहे. आता आपण अर्धा तास आपण फ्रीजमध्ये रेस्ट करायला ठेवूया.
इथे अर्धा तास झालेला आहे. मी याला थोडा स्क्वेअर शेपमध्ये प्रेस करून घेतलेला होता आणि आता हा फॉईल पेपर आपण काढून घेऊया. एकदम हलक्या हाताने हा फॉईल पेपर काढायचा आहे. वाव, छान असा रोल इथे सेट झालेला आहे आणि फॉईल पेपर पण मी आता संपूर्ण काढून घेतलेला आहे. आता आपण याला छोटं छोटं कट करून घेऊया. तर मी इथून पहिले याचे 2 पीसेसमध्ये कट करून घेणार आहे आणि तुम्हाला हव्या त्या थिकनेसचे इथे तुम्ही हे रोल कट करून घेऊ शकता. नाईफला थोडंसं मी इथे ऑइल किंवा तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे अलगद असं कट करून घेणार आहे. आणि मी तुम्हाला इथे ही मिठाई काढून दाखवणार आहे. बघा, दिसायला किती सुंदर अशी ही इथे मिठाई झालेली आहे. चला तर मग आपण इथे सर्व एक एक ही मिठाई कट करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर तडका विथ स्नेहाजी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या रक्षाबंधनला ही मिठाई तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही फोटो पण शेअर करू शकता. तर इथे मी छान असे छोटे छोटे रोल कट करून घेतलेले आहे. टेक्स्चर अगदी खूप छान आलेलं आहे आणि इथे कोकोनट ड्रायफ्रूट्स रोल तयार आहे. तर खात राहा, मजेत राहा आणि रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.